इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. मी मोरे सर आपल्यासमोर गणित भाग 2चा भूमितीतील मूलभूत संबंध या पाठाला सुरुवात करणार आहे. सुरुवातीला आपण मुद्दा बघणार आहोत बिंदू, रेषा आणि प्रतल. या गोष्टीची आपल्याला या तिघाचे आपल्याला व्याख्या करता येत नाहीत. फक्त हे संबोध आपल्याला समजून घ्यावे लागतील. एखादा बिंदू हा पॉइंट झाला, समजा बिंदू ओ असं आपण याला नाव देऊ. त्यानंतर रेषा कशाला म्हणावं, तर रेषा म्हटलं की एक सरळ रेषा, रेल्वेचा रूळ हे एक सरळ रेषा होईल. तर अशा प्रकारचे वेगवेगळे उदाहरणं आपल्याला आपल्या दररोजच्या जीवनातले घेता येतील. ही एक रेषा ओढतो मी. रेषा ही दोन्हीही बाजूला अनंत असते, म्हणून त्याला दोन्ही बाजूला बाण मारायचे. रेषेला नाव दोन प्रकारे देतात. एक रेषा यल किंवा रेषेवरचे कुठलेही दोन बिंदू घ्यायचे. समजा ए आणि बी बिंदू घेतले आणि ह्याला लिहिला आपण रेषा ए बी. अशा प्रकारे आपल्याला एखाद्या रेषेचं नाव घेता येतं, नाव लिहिता येतं. हे नाव रेषा यल किंवा रेषा ए बी अशा प्रकारे किंवा रेषा बी ए म्हटलं तरी चालतं. याच्यानंतर आपण बघणार आहोत रेषेच्या मर्यादित भागाला रेषाखंड म्हणतात. आता रेषाखंड, रेषा ही अमर्याद असते आणि रेषेचा जो मर्यादित भाग असतो, समजा हा हे पी आणि क्यू आहे, तर हा रेख पी क्यू ज्याला म्हणू हा रेषाखंड झाला. पी आणि क्यू, बिंदू पी व बिंदू क्यू हे या रेषाखंडाचे अंत्यबिंदू झाले. अंत्यबिंदू म्हणजे शेवटचे बिंदू. आणि पी व क्यूच्या दरम्यान अनंत बिंदूचा संच आहे. रेषा किंवा रेषाखंड हा बिंदूंचा संच आहे. आणि ह्याच्यावरून आपल्याला रेषा म्हणजे काय, रेषाखंड म्हणजे काय, बिंदू म्हणजे काय कळालं. त्याच्यानंतर बघू आपण प्रतल. प्रतल ही एक सपाट पृष्ठभाग आहे. प्रतलाला चारी भुजा असतात. हे अशा प्रकारे प्रतल दर्शविण्याची प्रथा आहे पूर्वीपासून. पूर्वी याला चारी बाजूला बाण मारायची. ह्याचा अर्थ हे चारीही बाजूला प्रतल अमर्याद असतं. परंतु आता आपण फक्त असं काढलं तरी चारी बाजूला बाण आहेत असं गृहीत धरलं जातं. म्हणून ह्याच्यावर आपण आज या व्हिडिओमध्ये आपण बिंदू, रेषा, प्रतल कशाला म्हणावं या गोष्टी शिकल्या. यानंतर बिंदूचे निर्देशक व अंतर याच्याविषयी बघावं. मी एक तुमच्या समोर संख्या रेषा काढतो. संख्या रेषेवर हा एक बिंदू घेतो. बिंदू समजा मी याला ओ नाव दिलं आणि ओ बिंदू एका विशिष्ट संख्येनं, वास्तव संख्येनं दर्शवतो मी, त्याला लिहितो मी 0. आता शून्याच्या उजव्या बाजूला धन संख्या लिहायच्या आणि डाव्या बाजूला ऋण संख्या लिहायच्या. मग आता शून्याच्या उजव्या बाजूला ए हा बिंदू घेतो, बी घेतो, सी घेतो आणि डी. त्याचप्रमाणे डाव्या बाजूला ई, एफ, जी आणि एच घेतो. आता या संख्या रेषेवरचा प्रत्येक बिंदू हा एक विशिष्ट संख्या दर्शवतो. आता समजा ए बिंदू हा धन 1, बी बिंदू धन 2, धन 3 आणि धन 4. आता शून्याच्या इकडे डाव्या बाजूला ऋण संख्या असतात, म्हणून ऋण 1, ऋण 2, ऋण 3 आणि ऋण 4. तर आपल्याला इथे बिंदूचे निर्देशक एवढं शिकायचंय. समजा मी जर म्हटलं एफ बिंदूचा निर्देशक सांगा, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे एफ बिंदू कुठला संख्या दर्शवते. तर इथे एफ बिंदू ऋण 2 ही संख्या दर्शवते. तुम्हाला जर विचारलं मी बी बिंदूचे निर्देशक सांगा, तर बी बिंदू कोणती संख्या दर्शवतोय, तर तो धन 2 दर्शवतोय. तसं मी असं उलट प्रश्न सुद्धा विचारू शकतो
की 3 हा कोणत्या बिंदूचा निर्देशक आहे. तरी पण आपल्याला त्याचं उत्तर सांगता येईल. संख्या रेषेवर 3 शोधा. 3 ही संख्या दर्शवणारा बिंदू कोणता आहे, तर तो बिंदू सी आहे. म्हणून अशा प्रकारे आपल्याला बिंदू आणि निर्देशक किंवा निर्देशक दिला तर बिंदू काढणे आणि बिंदू दिला तर निर्देशक काढणे हे आपल्याला शिकता येईल. आता दोन बिंदू मधलं अंतर काढायचं असेल तर अंतराचं सूत्र असं आहे. दोन बिंदू मधील अंतर काढण्यासाठी अंतर बरोबर मोठ्या निर्देशकातून वजा छोटा निर्देशक. म्हणजे जो मोठा निर्देशक आहे त्याच्यातून छोटा निर्देशक वजा करायचा आहे. आता मोठ्या संख्या आणि छोट्या संख्या कशा ओळखायच्या. कुठल्याही ऋण संख्येपेक्षा धनसंख्या मोठी असते आणि कुठल्याही धनसंख्येपेक्षा ऋण संख्या लहान असते. जसं ऋण संख्या मोठी होत होत गेली तसं तसं ती लहान लहान होत जाते. ऋण 1 पेक्षा मोठी, लहान ऋण 2 आहे, ऋण 2 पेक्षा लहान ऋण 3 आहे, ऋण 3 पेक्षा लहान ऋण 4 आहे. जसं जसं संख्या रेषेच्या डावीकडे जावं तसं तसं संख्या लहान लहान होत जातात आणि जसं जसं उजवीकडे जावं तसं तसं संख्या मोठ्या होत जातात. तर आता आपल्याला एखादी संख्या लहान किंवा मोठी ओळखायची कशी ते मी सुरुवातीला सांगतो तुम्हाला. मी इथं ऋण 3 आणि 5 यांच्याविषयी आपल्याला ह्याच्यातलं ऋण 3 मोठं का अधिक 5 मोठं. तर सोपी गोष्ट आहे, कुठल्याही ऋण संख्येपेक्षा धनसंख्या मोठी असते म्हणून 5 मोठं. परंतु ज्यावेळेस प्रश्न ऋण ऋण म्हटला येईल, ऋण 3 आणि ऋण 5 ह्याच्यामध्ये कोण मोठं विचारलं जाईल, त्यावेळेस मग तुम्हाला असं करावं लागेल, हे दोन्ही धनसंख्या घ्यावी लागतील आणि धनसंख्येपैकी कुठली संख्या मोठी आहे बघावं लागेल. 3 मोठा आहे का 5 मोठा आहे, तर ह्याच्यामध्ये 5 मोठं होतंय. म्हणून आता मग जेवढी मोठी संख्या ऋण तेवढी लहान असते, म्हणजे ह्याच्यातलं ऋण 5 लहान होईल आणि 3 काय होईल, मोठं होईल. म्हणजे ऋण 3 मोठं आहे ऋण 5 पेक्षा. अशा प्रकारे कोणती संख्या मोठी आहे आणि कोणती संख्या लहान आहे हे आपण आता इथे पाहिलं. आता आपल्याला दोन बिंदूतलं अंतर काढा अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा विचारला जातो, मी याच्यावरले कुठलेही दोन बिंदू घेतो. डिस्टन्स ऑफ एफ सी मला काढायचं. तर सुरुवातीला मला एफ बिंदूचा निर्देशक काढावा लागेल. सांगा पाहू एफ बिंदूचा निर्देशक काय आहे. एफ बिंदूचा निर्देशक ऋण 2 आहे आणि नंतर मला सी बिंदूचा निर्देशक काढावा लागेल. सी बिंदू कुठली संख्या दर्शवते, 3. परत मला ह्याच्यापैकी कुठला निर्देशक मोठा आहे आणि कुठला लहान आहे ठरवावा लागेल. 3 मोठा आहे का वजा 2 मोठा आहे. कुठल्याही ऋण संख्येपेक्षा धनसंख्या मोठी असते म्हणून 3 मोठा आहे ऋण 2 पेक्षा. म्हणून डिस्टन्स ऑफ एफ सी काढताना मला 3 अगोदर घ्यावं लागेल, सूत्रातलं ऋण लिहावं लागेल आणि परत इथं हे ऋण 2 लिहावं लागेल. सीचा निर्देशक एफचा निर्देशक. आता 3 जशाला तसं राहील, ऋण गुणिले ऋण धन होईल आणि हे 2 येईल. 3 आणि 2 यांची बेरीज येईल 5. म्हणून डिस्टन्स ऑफ एफ सी आपल्याला आलं 5. एफ कॉमा सी लिहा इथे. बघा इकडं दोन बिंदू मधलं निर्देशक किंवा दोन बिंदू मधलं अंतर काहीच नाही म्हणतो, त्यावेळेस त्याला आपण 0 म्हणतो. दोन बिंदू मधलं अंतर 0 आहे असं म्हणतो. परंतु दोन बिंदू मधलं अंतर ऋण असूच शकत नाही, कारण 0 पेक्षा लहान सगळ्या ऋण संख्या आहेत. म्हणून दोन बिंदू मधलं अंतर कधी ऋण संख्या येणार नाही, 0 ही येणार नाही. मग काय, दोन बिंदू मधलं अंतर हे फक्त धनसंख्याच येतील. म्हणून ते धनसंख्या या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला येणार अंतर हे धन
वास्तव संख्या असणार आहे. मग आता अशा प्रकारचं आणखीन एक उदाहरण घेऊ. डिस्टन्स ऑफ तुम्हाला ई ए काढायचं. तर सुरुवातीला ई चा निर्देशक लिहा, ऋण 1 आहे. ए चा निर्देशक लिहा, +1 आहे. मग आता याच्यापैकी एक मोठा आहे ऋण 1 पेक्षा. याच्यापैकी कुठला मोठी संख्या आहे शोधून काढा. डिस्टन्स ऑफ ई कॉमा ए ज्यावेळेस लिहिल मी त्यावेळेस मोठी संख्या पहिल्यांदा लिहा, सूत्रातलं ऋणचं चिन्ह द्या आणि पुढे ऋण 1 लिहा. 1 अशाला असं गेलं, ऋण गुणले ऋण धन आलं आणि हे धन 1 आलं. 1 आणि 1 2 म्हणून डिस्टन्स ऑफ ई आणि ए बरोबर 2 आलं. म्हणजे 2 संख्येमधलं अंतर ही नेहमी धन संख्या येते, ती कधीही ऋण संख्या येणार नाही. मग आता आपण यानंतर आपण दरम्यानचा संबंध बघणार आहोत. दरम्यानता याचा अर्थ काय. मी ज्यावेळेस 3 बिंदूचा विचार करीन, ए बी आणि सी, एक 3 बिंदू आहेत. हे 3 बिंदू कसे असतील. एखाद्या रेषेवरती हे 3 बिंदू किंवा एखाद्या रेषेवरती हे 3 बिंदू ए आणि सी च्या दरम्यान बी असू शकेल, ही पहिली शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी असू शकते की बी आणि सी च्या दरम्यान ए असू शकतो. आणि तिसरी शक्यता अशी असते की सी बिंदू हा ए आणि बी च्या दरम्यान असू शकतो. मग ज्यावेळेस आपण पहिल्या पर्यायाचा विचार करू त्यावेळेस आपल्याला असं लिहिता येईल, पहिल्या आणि शेवटच्या बिंदूतलं अंतर डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर पहिल्या आणि दुसऱ्या बिंदूतलं अंतर अधिक दुसऱ्या आणि तिसऱ्या बिंदूतलं अंतर अधिक डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ बी सी. अशा प्रकारचं सूत्र तयार होईल. ह्याच्यापैकी इथं 3 घटक आहेत, त्याच्यामध्ये 3 बाबी आहेत. त्याच्यापैकी कुठल्याही 2 बाबी माहित असतील तर तिसरी बाब या सूत्राच्या सहाय्याने किंवा या समीकरणाच्या सहाय्याने आपल्याला काढता येईल. आता दुसऱ्या पर्यायाच्या बाबतीत आपल्याला हेच अंतराचं सूत्र कसं लिहिता येईल. डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ बी ए अधिक डिस्टन्स ऑफ ए सी. अशा प्रकारे लिहिता येईल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला हे असं समीकरण दिलं आणि कोणता बिंदू कोणत्या बिंदूच्या दरम्यान आहे असं जर सांगितलं तर आता आपण इथं रिपीट कोणता व्हायला बिंदू ए, म्हणून ए बिंदू हा मध्यभागी असला पाहिजे आणि बी आणि सी मात्र शेवटी असला पाहिजे. म्हणजे आपल्याला या समीकरणावरून दरम्यानचा संबंध पण काढता येईल आणि दरम्यानच्या संबंधावरून हे समीकरण पण काढता येईल. आता याच्या बाबतीत दरम्यानचा संबंध लिहा असं जर सांगितलं तुम्हाला तर याच्यामधलं ए आणि सी शेवटी लिहून टाकायचं आणि उरलेला बिंदू रिपीट होतो इथं बी बी, तो यायचा मध्यभागी. आता तुम्हाला एक तिसरा पर्याय इथं समोर दिलेला आहे. डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर डिस्टन्स ऑफ ए सी अधिक डिस्टन्स ऑफ सी बी. अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यातून कुठलेही 2 बिंदू मधलं अंतर काढण्याचं सूत्र किंवा समीकरण तयार करता येईल. यानंतर सराव संच 1.1 मधील काही उदाहरणं किंवा एक उदाहरण नमुना दाखल आपण बघू, म्हणजे आपला हा व्हिडिओ मोठा पण होणार नाही. इकडे लक्ष द्या सर्व. आणि मी एक संख्या रेषा दिली आहे प्रश्नामध्ये. इथं ओ आहे, 0 आहे, ओ बिंदू दर्शवते. इकडे ए बी सी डी ई ऋण 1 ऋण 2 ऋण 3
शून्याच्या उजव्या बाजूला धन घ्या. धन 1, धन 2, धन 3, धन 4 आणि धन 5. हे धन लिहायची सुद्धा गरज नाही. शून्याच्या डाव्या बाजूला ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4. ह्याला नाव द्यायचे आपल्याला FGHI. आणि तुम्हाला कुठलंही अंतर काढा म्हणेल, डिस्टन्स ऑफ IA काढा म्हटले तर तुम्हाला याच्या पूर्वी पण मी सांगितलं होतं, सुरुवातीला काय करा, आयचा निर्देशक लिहा, तो ऋण 4 आहे. नंतर येचा निर्देशक लिहा, तो आहे धन 1. ह्याच्यापैकी मोठा निर्देशक कोणता अगोदर शोधून काढा. 1 आणि ऋण 4 मध्ये 1 मोठा आहे आणि ऋण 4 त्याच्यापेक्षा लहान आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ आय 1 अडथळा 1 सुरुवातीला लिहा आणि सूत्रातलं ऋण चिन्ह आणि नंतर ऋण 4. हे 1 असंच राहील. ऋण गुणले ऋण धन होईल. 1 अधिक 4 बरोबर 5. म्हणून डिस्टन्स ऑफ IA आलं 5 आणि 2 बिंदू मधलं अंतर नेहमी धन संख्या येतं. तरी सर्वांनी सराव संच 1.1 सोडवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.